मोठ्या शहरातच मोठा व्यवसाय करता येतो हा समज ह्या इंजिनियरने पूर्णपणे चुकीचा ठरवला. सोलापूरमधला स्वतःचा व्यवसाय सोडून दत्तप्रसाद पाटील गावी परतले आणि चालू केला शुद्ध कोल्ड प्रेस ऑइलचा व्यवसाय. आणि आज ते शहरापेक्षा जास्त कमाई करतात. नमस्कार मित्रांनो, शेतकरी बिझनेसवरती सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपण आज भेटणार आहोत दत्तप्रसाद पाटील यांना आणि त्यांची स्टोरी जाणून घेऊयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव दत्तप्रसाद प्रकाश पाटील, राहणार परंडा, जिल्हा धाराशिव. माझा परंड्यामध्ये श्रीकृष्ण कोल्ड प्रेस ऑइल, नैसर्गिक खाद्य तेल आणि पेंट हा व्यवसाय आहे. सध्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये भेसळीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे मी माझं स्वतःचं नैसर्गिक खाद्य तेल व नैसर्गिक खाद्य पेंट जनावरांसाठी हे प्रोडक्ट मी सध्या चालू केलेलं आहे. तर मी पहिलं सोलापूरमध्ये माझा फाउंड्रीचा बिझनेस होता. गन मेटल आणि अल्युमिनियम डायकास्टिंग आणि सँड कास्टिंग हा माझा फाउंड्रीचा बिझनेस होता. परंतु त्यामध्ये लोकल मार्केट अवेलेबल नसल्यामुळे आणि बिझनेसचे खूप प्रॉब्लेम असल्यामुळे, पार्टनरशिपमध्ये पण माझा बिझनेस होता, ते खूप प्रॉब्लेम असल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं आई वडिलांना सोडून तो बिझनेस करावा लागायचा. मग त्यामुळे तो प्रॉब्लेम यायल्यामुळे मी भेसळीच्या युगामध्ये नैसर्गिक कुठलं बिझनेस करता येईल जो की गावाकडे राहून आपल्याला करता येईल ते सर्चिंग करत होतो. त्यामध्ये मला नैसर्गिक खाद्यतेलाचा हा व्यवसाय सापडला. त्यामध्ये मी आता माझ्याकडे नैसर्गिक सूर्यफूल, करडई आणि शेंगदाणा ज्या तेलबियांचं तेल काढतो त्या बियांची पेंट पण आपल्याकडे असते विकायला. नैसर्गिक खाद्यतेलामुळे आपली तब्येत चांगली राहते आणि जे दुष्परिणाम होतात रिफाईंड तेलामुळे किंवा पाम तेलामुळे जे ब्लॉकेजेस होतात किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्याला पूर्णतः प्रतिबंध बसतो. नॅचरल ऑइलचा बिझनेस करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी सर्च केला की कुठलं मशीन घेतल्यानंतर आपल्याला तेल चांगलं निघेल आणि त्याबरोबर तेल काढल्यानंतर पेंट चांगले निघेल. मला भारत ॲग्रीटेक लातूर यांची नॅचरल कोल्ड प्रेस ऑइल, नैसर्गिक थंड निघणारं तेल हे मला सापडलं. यामध्ये तेल जे आहे ते 35 ते 37 डिग्री पर्यंत निघतं, जे आपलं ह्युमन बॉडी टेम्परेचर सोबत मॅच होतं. त्यामध्ये आपलं स्वतःचे इथून 20 किलोमीटरवर स्वतःचं शेत आहे. त्यामध्ये आपली 24 एकर स्वतःची शेती आहे. त्यामध्ये आपण आपल्या तेलबियांचं स्वतःचं उत्पादन घेतो. त्यामध्ये करडे असेल, शेंगदाणा असेल, शेंगा असतील, भुईमुग किंवा सूर्यफूल असेल, स्वतःच्या सीड असतं आणि स्वतःच्याच आपण ते क्रश करून नैसर्गिकरित्या ग्राहकापर्यंत पोहोचवतो. यामध्ये भारत ॲग्रीटेकची जी मशीन आहे ती वापरायला अत्यंत सोपी आहे, सुटसुटीत आहे. यामध्ये जे काही सीड असेल आपलं ते इथं टाकलं जातं. इथून टाकल्यानंतर क्रश होतं व्यवस्थित. एकदाच क्रश होतं, यामध्ये स्टीम द्यायची गरज नाही आणि एकदाच क्रश व्यवस्थित होत असल्यामुळे त्याचं टेम्परेचर 35 ते 37 ह्युमन बॉडी टेम्परेचरला मॅच करतं. इथं त्याचं तेल निघतं आणि इथून त्याची पेंट निघते. तेल पण अत्यंत थंड निघतं आणि पेंट पण अत्यंत लहान निघते, जे की जनावरांना किंवा गुरांना खायला अत्यंत सोपे पडेल. त्यामध्ये आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे जर करडे असतील त्याची डाळ करायची गरज नाही किंवा सूर्यफूल असेल तर त्याची डाळ करायची गरज नाही. डायरेक्ट करडी किंवा डायरेक्ट सूर्यफूल आपण त्यामध्ये टाकू शकतो. त्यामध्ये त्याचा जे टर्फल असतं त्याचा फायबर बनवून जनावरांना उपयोग होतो आणि आपल्याला त्याला डबल त्याची डाळ बनवण्यासाठी लागणारा जे खर्च आहे किंवा त्रास आहे तो असतो. तर अशा प्रकारे हे मशीनचं काम चालतं. एका तासामध्ये साधारण 2 क्विंटल करडीचं क्रशिंग होतं. 2 क्विंटलमध्ये साधारण 45 ते 50 लिटर तेल निघतं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपले जे कस्टमर आहेत किंवा ते आहेत डॉक्टर असतील किंवा मेडिकलवाले असतील, मेडिकल शॉप चालवणारे किंवा वकील असतील, शिक्षक असतील किंवा प्रत्येक वर्गातले प्रत्येक लोक हे आपलं तेल वापरतात. त्यामध्ये मार्केट म्हणजे आपलं चौकामधील दुकान आहे आणि सोशल मीडियाद्वारे चांगला वापर करून आपण लोकांपर्यंत पोहोचलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांकडून येणारा फीडबॅक. जे रिफाईंड तेल 10 लिटर लागणार आहे त्या तुलनेत आपलं तेल फक्त 6.5 लिटर लागतं. तेल आपलं अतिशय तुपासारखं घट्ट असल्यामुळे ते तेल कमी लागतं आणि भाजी किंवा जे सगळे तेलाचे पदार्थ असतील त्यामध्ये चव मात्र एक नंबर लागते. जसं एक 30-35 वर्षापूर्वी लागत होतं त्याचप्रमाणे तेलाची चव लागते किंवा भाजीची चव लागते किंवा जे तळलेले पदार्थ असतात ते तेलाची चव लागते. त्यामुळे आपलं तेल हे नैसर्गिक कोल्ड प्रेस असल्यामुळे थंड निघतं, त्यामुळे ते बेस्ट आहे. 5 लिटरचं कॅन काढतो आणि 1 लिटरची बॉटल काढतो. जर कुणी 10 लिटरचं किंवा 20 लिटरचं मागितलं तर ते पण देतो, पण त्याचं प्रमाण एकदम कमी आहे. त्यामध्ये आपलं श्रीकृष्ण कोल्ड प्रेस ऑइलचं आपलं स्टिकर असतं, लेबल असतं आणि त्यामध्ये 100% गॅरंटी आणि फूड लायसन आपलं सगळं लॅब टेस्ट वगैरे सगळं क्लिअर आहे. त्यामध्ये आपण सूर्यफुलाची पेंड अशी निघते, यामध्ये व्हिटॅमिन ई परिपूर्ण असतं. शेंगदाण्याच्या पेंडेमध्ये फॅट भरपूर असतं, जनावरांच्या दुधाला फरक पडतो आणि करडीच्या पेंडेमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं,
जे जर्सी गाय असतील किंवा बैल असतील, बैलजोडे असेल, त्यासाठी अत्यंत चांगलं आहे. आपल्याला जर ही मशीन घ्यायची असेल तर भारत ॲग्रीटेकच्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे.